ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारत पुन्हा कधीही स्ट्राईक करून दणका देऊ शकतो ही भीती पाकला आता सतावते। यामुळेच पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय, तर पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर आणि सियालकोटमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। शेखपूर, कसूर या परिसरातले गाव देखील आता रिकामे करण्यात आले असल्याचं कळतंय। दरम्यान आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानमध्ये भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत अनेक दहशतवाद्यांचे तळ नष्ट केलेत आणि सीमेजवळ असलेल्या दहशतवाद्यांचे तळ भारताच्या कारवाईमध्ये उद्ध्वस्त झालेत। सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांनी पाकव्याप्त काश्मीरमधले हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त होताना जवळून पाहिलंय। पाकव्याप्त काश्मीरच्या कोटली आणि रावलाकोट या परिसरातले दहशतवादी तळ हे भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त करून पाकला दणका दिला। भारतानं मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात हाहाकार उडालाय। या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि लॉन्चपॅड उद्ध्वस्त केलेत। या ऑपरेशनचं सर्वात मोठं यश म्हणजे मुरिदकेमधील लष्कर-ए-तैयबाचं हेडक्वार्टर मरकज-ए-तैयबा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि याच मरकजमध्ये 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ट्रेनिंग दिलं गेलं होतं। तसंच या हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडली आणि तहवूर राणाचं देखील ट्रेनिंग झालं होतं। विशेष म्हणजे कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेननं या मरकजच्या निर्मितीसाठी 1 कोटी रुपये दिले होते। शेकडो दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या मरकज आता खंडर झालेलं पाहायला मिळतंय। मरकज तैयबा मुरीद के यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब और डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून सीमावर्ती भागात विशेष काळजी घेण्यात येते। काश्मीरच्या अखनूर भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे। सुरक्षा दलांकडून प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी करून सोडण्यात येत आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं सीमावर्ती भागातल्या अनेक गावांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। सीमावर्ती भागातील निरपराध नागरिकांवर पाककडून गोळीबार करण्यात येतोय। यामुळे घाबरलेल्या नागरिकांकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येतं। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईचं स्वागत करत भारतात नागरिकांनी जल्लोष केला। पुरीच्या समुद्रकिनारी वाळू शिल्पाच्या माध्यमातून सैनिकांना सलाम करण्यात आला। न्याय मिळाला असं शिल्प इथे उभारण्यात आलं। पाकिस्तानातील मुरिदके येथील हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत। भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यामध्ये दहशतवाद्यांचं केंद्र असल्याचं दिसून येतंय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडालाय। संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं एलओसीवरील थोड्या मोठ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे। भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिटलिस्टवरील असलेल्या मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय। विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाक सीमावर्ती भागातील 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सूचना जारी करण्यात आल्या। पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांमुळे 200हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। श्रीनगरसह किमान 18 विमानतळांवरील कामकाज हे तात्पुरतं बंद करण्यात आलंय। एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरील त्यांच्या सेवा रद्द केल्या आहेत। 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला। त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये होते।
ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या। याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या 5 उड्डाणांवर देखील झालाय। त्या मार्गावरील सर्व सेवा रद्द करण्यात आल्या। कोल्हापूर विमानतळ देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सज्जतेबाबत कोल्हापूर विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला। त्यामुळे भविष्यातील कारवाईमध्ये कोल्हापूर विमानतळ देखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑपरेशन सिंदूरमध्ये एलएमएसचा म्हणजेच लाइटरिंग म्युनिशन सिस्टमचा वापर झाला। त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आलं। भारतीय सैन्याला नागपुरातून देखील या एलएमएसचं बळ मिळतं आणि नागास्त्र 1च्या प्रणालीचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे। गोपनीयता बाळगायची असल्यानं संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती अजून देण्यात आलेली नाही। पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता। पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भारतानं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं दिलाय। भारतानं केलेल्या हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकनं केला। रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत। ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला असताना अगोदरच बुडालेला पाकिस्तानचा शेअर बाजार 6500 अंकांनी आणखी कोसळलाय। पाकिस्ताननं ऑपरेशन सिंधूची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रिकामं झालंय। त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत। एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदलले। पूंछमधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिबवर पाकिस्तानी सैन्यानं अमानुषरित्या हल्ला केलाय। या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय। शिरोमणी अकाली दलानं मृत शिखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं आणि त्यानंतर पाकिस्तानातील मुरिदके येथील हल्ल्याची दृश्य आता समोर आली आहेत। भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यात दहशतवादाचं केंद्र असल्याचं दिसून येतंय। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत। तर या हल्ल्यानंतरचे सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत। मेक्सा टेक्नॉलॉजीद्वारे भारतानं हवाई हल्ल्याचे सॅटेलाईट फोटो जारी केले। भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची हे त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यावर येत आहेत। ते आज त्यांचे भारतीय समकक्ष एस जयशंकर यांना भेटतील। भारत आणि इराणमधील 20व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद दोघेही भूषवणार आहेत। प्रमुख मुस्लिम संघटना जमियत उलेमा हिंद आणि जमाते इस्लामी हिंद यांनी सशस्त्र दलांसोबत एकता व्यक्त केली आहे। दहशतवादाविरुद्धच्या त्यांच्या कारवाईला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील माजी वायुसैनिकानं वायुसेनेमध्ये परतण्याची परवानगी मागितलेली आहे। हवाई दलाचे माजी जवान संदेश सिंगलकर यांनी ही परवानगी मागितली आहे। संदेश सिंगलकर यांनी हवाई दलात 16 वर्ष सेवा दिली आहे। तसंच कारगिल युद्धात देखील त्यांचा सहभाग होता। ज्या संरक्षण कर्मचाऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांचं तिकीट बुक केलंय त्यांना कर्तव्य बजावण्यासाठी अचानक तिकीट रद्द करावं लागलं तर आम्ही त्याचे पूर्ण पैसे देऊ असं एअर इंडियानं स्पष्ट केलंय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला। सीमारेषेपासून जवळ असलेल्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करून हा सराव करण्यात आला। पाकिस्तानकडून प्रत्युत्तराच्या शक्यतेनं भारताकडून काळजी घेण्यात येते।